पहिली गोष्ट, आतापर्यंतच्या दिलेल्या सगळ्या पॅकेजपेक्षा मोठं पॅकेज आहे. याचं कारण एनडीआरएफ ची त्या काळात जी काही रक्कम होती त्याच्यापेक्षा आता एनडीआरएफनेच रक्कम वाढवलेली आहे. दुसरं, रबीचं पीक घेतो की नाही घेत हा भेद न करता 100% शेतकऱ्यांना 10,000 रुपये हेक्टरी आम्ही देतो. कारण आमची अपेक्षा अशी आहे की जो रबीचं पीक घेत नव्हता तोही आता घेईल, कारण त्याचं खरीपाचं पीक हे वाया गेलेलं आहे. शेतकरी कधीच रिकामा बसत नाही, त्याच्यामुळे पाणी उपलब्ध आहे. ज्यांची जमीन खरडून गेलेली नाही असे जे शेतकरी आहेत ते रबीचं पीक घेऊ शकतात. त्यामुळे 100% शेतकऱ्यांना, जेवढे याच्यामध्ये बधित शेतकरी आहे 65 लाखाचा आकडा तो 68 लाखापर्यंत जाणार आहे, या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही हे 10,000 रुपये देतो. म्हणून मी म्हटलं आतापर्यंत आम्ही जे दिलेले आहेत त्यातलं सगळ्यात मोठं कॉम्पेन्सेशन यावर्षी दिलं. विमा कंपन्या अनेकदा मदत करताना अटी शर्ती करतात आणि जी मदत मिळते ती अगदी किरकोळ असते आणि आपली जी 3 हेक्टर पर्यंतची मर्यादेची अट आहे विमा कंपन्यांनाच तो लाभ असणार की विमा कंपन्या सरसकट सगळ्या जमिनीला पाहिजे. विमा कंपन्यांना 2 हेक्टरची वगैरे अट नसते. विमा कंपन्या जेवढ्या जमिनीचा विमा उतरला त्याच्यावर ते देत असतात. आज सकाळीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांनी मला स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही विम्याच्या संदर्भात जी काही कारवाई करावी लागते ती लवकर पूर्ण करा. मी स्वतः विमा कंपन्यांची बैठक घेऊन त्यांनी तातडीनं योग्य कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे याकरता त्यांच्यावर दबाव आणीन. त्यामुळे आता आम्ही आमची जी प्रोसेस आहे, जे व्हॅलिडेशन आपल्याला करून द्यावं लागतं त्या प्रोसेसला आता आपण गती दिलेली आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी आपल्यावर आर्थिक ताण होता, हा अजून ताण वाढणार आहे. काल भुजबळ साहेब म्हणजे अनेक स्कीमला प्रॉब्लेम येतोय आधीच्या काही स्कीम्समुळे. तर अशा कोणत्या स्कीम्स आहेत की ज्याला यातून प्रॉब्लेम येऊ शकतो? ते आता त्यावेळी बघू. बघा असं आहे, शेवटी शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर कुठेतरी ताण हा सहन करावा लागेल. हे अशा प्रकारे बजेट तयार करताना इतकी अतिवृष्टी होईल याची तर आपल्याला कल्पना नव्हती. त्यामुळे अशा प्रकारचा अप्रत्याशित किंवा अनियोजित खर्च आला तर त्याकरता तो काही ठिकाणी आपल्याला काही बाबींवर खर्च कमी करावा लागेल, काही बाबींवर ताण सहन करावा लागेल. आजच या सगळ्या गोष्टी सांगता येत नाही. आता ज्यावेळी आम्ही रिएप्रोप्रिएशन करू, आज तर आम्ही काय करतो, आमच्याकडे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत त्याचं रिएप्रोप्रिएशन करून तात्काळ हे पैसे देणं सुरू करतो. मग डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कुठे कमी करायचं कुठे वाढवायचं बघितलं जाईल. पहिलं प्रायोरिटी काय आहे, शेतकऱ्यांना मदत करणे, ती आम्ही करतो. हा जो प्रस्ताव आहे, हा जो पॅकेज आहे मराठवाड्यामध्ये खूप जास्त नुकसान झालेलं आहे, त्याच्या विभाग वाईज काय आकडा मिळेल आणि केंद्र सरकारकडे जर जो प्रस्ताव सादर करणार आहात तो कधी होणार? पहिले तर विभागच्या आता याला देता येणार नाही, पण साधारण तुम्ही ठोक अंदाज घेतला तर परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ हे जिल्हे असे आहेत की जिथे 50% पेक्षा जास्त नुकसान आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे 2 जिल्हे असे आहेत जिथे 75% पेक्षा जास्त नुकसान आहे. आणि लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली आणि सोलापूर हे असे जिल्हे आहेत जिथे 80% पासून 100% पर्यंत नुकसान आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल. अशा जेवढं जिथे नुकसान झालेलं आहे त्यानुसार ती मदत मिळेल.